सो हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम सगळ्यांचे इझी लर्निंग या चॅनलवर आपले स्वागत. तर आज आपण वॉटर क्वालिटी पॅरामीटर्सवर डिस्कस करणार आहे. ठीक आहे. वॉटर क्वालिटी पॅरामीटर्समध्ये जे आपण वॉटर ड्रिंक करतो, ठीक आहे, डेली यूजमध्ये, तर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात ज्या मॅटर करतात वॉटरच्या क्वालिटीवर. तर त्याच्यापैकी आपण काही मोजक्या आणि इम्पॉर्टंट ज्या पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावर डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर पहिलं जे पॅरामीटर आहे ते पी एच स्केल. ठीक आहे. पी एच स्केल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पी एच स्केलमध्ये जे पी एचची जी रेंज असते, ठीक आहे, त्या रेंजनुसार आपण पी एच स्केल ही डिवाईड करत असतो. तर फर्स्ट ऑफ ऑल पी एच ही ज्या वेळेस 7 असते त्यावेळेस ते लिक्विड हे न्यूट्रल स्टेजला असतं. ठीक आहे. आणि ज्या वेळेस पी एच स्केल ही लेस दॅन 7 असते त्यावेळेस ते ॲसिड असतं, आणि ग्रेटर दॅन 7ला ते बेस असतं, त्याला आपण अल्कलीन पण म्हणतो. ठीक आहे. तर या प्रकारे या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की ॲसिड केव्हा म्हणायचं आणि बेस केव्हा म्हणायचं. ठीक आहे. आणि हे काही आपले डेली यूजमधले पदार्थ आहेत जे पी एच स्केल इंडिकेट करतात. ठीक आहे. तुम्ही स्लाईडमध्ये नंतर बघू शकता. ठीक आहे. तर पी एच स्केलवर आलेले क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये WCD आणि MNC, ठीक आहे, अशा दोन्ही एक्झाम्समध्ये, त्यानंतर BMC CIL आणि DFC CIL 2018, ठीक आहे, तर वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये पी एच याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा, आपण झिरोपासून सुरुवात करू. पी एचची जी रेंज ज्यावेळेस झिरो असते आणि ज्यावेळेस ती इन्क्रीज होत जाते, तर त्या प्रकारे त्याचा काय काय इफेक्ट आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजवर किंवा डेली जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर होतं ते आपण बघूया. ठीक आहे. तर ज्यावेळेस पी एच झिरो असते त्यावेळेस लिक्विड हे मोस्ट ॲसिडिक असतं. ठीक आहे. विच कॉज कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. मोस्ट ॲसिडिटी कशामुळं क्रिएट होते? कार्बन डायऑक्साईड गॅसमुळं. ठीक आहे. तर ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅसचं पर्सेंटेज इन्क्रीज होतं एन्व्हायरमेंटमध्ये, त्यावेळेस पी एच हा झिरो होऊन जातो. ठीक आहे. तर मोस्ट ॲसिडिटी म्हणजे एक्स्ट्रीम स्टेजला ॲसिडिटी केव्हा पोचते? ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज इन्क्रीज होतं. ठीक आहे. त्यानंतर ॲसिड रेन. ठीक आहे. आता ॲसिड रेन ॲक्युरेटली 4.3 ज्यावेळेस पी एचची व्हॅल्यू असते त्यावेळेस ॲसिड रेन ऑकर होतो. ठीक आहे. आणि जनरली 5.6पेक्षा कमी पी एचमध्ये ॲसिड रेन हा ऑकर होतो. आणि ज्यावेळेस 5.6पेक्षा पी एच ही 5.6पेक्षा जास्त असते त्यावेळेस रेन ही क्लिअर असते, किंवा त्याला आपण नॉर्मल रेन पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इरिगेशन वॉटर. ठीक आहे. इरिगेशन वॉटरची जी पी एच रेंज आहे ती 6 ते 8.5 या दरम्यान लाय होते. ठीक आहे. किंवा मग 5.5 ते 7.5 या रेंजमध्ये पण तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. ठीक आहे. हा BMC 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर डिस्टिल्ड वॉटर जे असतं ते न्यूट्रल असतं, त्यावेळेस पी एच ही 7 असते. ठीक आहे. त्यानंतर 6.5 ते 8.5 ही जी रेंज आहे पी एचची ती ड्रिंकिंग वॉटरसाठी असते. ठीक आहे. जे आपण वॉटर ड्रिंक करतो त्याची जी पी एच आहे ती 6.5 ते 8.5मध्ये लाय होते. हा क्वेश्चन CIL 2017मध्ये, ठीक आहे, कोल इंडिया लिमिटेड 2017मध्ये जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर 6.5 ते 7.5 पी एच असते त्यावेळेस ही जी पी एच आहे ती स्लज डायजेशन जे असतं, ठीक आहे, वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये जे स्लज डायजेशन क्रिएट होतं त्याच्यामध्ये त्या स्लजची पी एच ही 6.5 ते 7.5 एवढ्या दरम्यान असते. ठीक आहे. हा क्वेश्चन DFC CIL 2018मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर ब्लडची जे पी एच आहे ते 7.4 असतं, आणि सी किंवा ओशियन जे समुद्राचं वॉटर आहे त्याची पी एच ही जनरली 8 असते, म्हणजे मोर अल्कलीन असतं हे वॉटर. ठीक आहे. त्यानंतर नायट्रोजन कंटेंट.
नायट्रोजन कंटेंट म्हणजेच काय, आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतं, ठीक आहे, जे टाकाऊ पदार्थ असतात आपले, ठीक आहे, जे वेस्ट असतं त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट कशासाठी म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस वेस्ट ऑर्गनंट्समध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतं, ठीक आहे, ऑर्गॅनिक मॅटर जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण नायट्रोजन कंटेंट म्हणून म्हणतो. तर नायट्रोजन कंटेंट हे 4 कंपोनंट्समध्ये डिवाईड केलं जातं, ठीक आहे. पहिला आहे फ्री अमोनिया, त्यानंतर ऑर्गॅनिक अमोनिया, नायट्रेट आणि नायट्राईट, ठीक आहे. तर याच्या ज्या रेंज आहेत आणि याच्या जे इफेक्ट्स आहेत ते आपण 1 बाय 1 इथं बघूया, ठीक आहे. तर फ्री अमोनिया ज्यावेळेस असतो त्या स्टेजला आपण रिसेंट पोल्युशन म्हणतो आणि त्याची जी मॅक्सिमम लिमिट आहे ती 0.15 PPM आहे, ठीक आहे. PPM म्हणजे मिलीग्राम पर लिटर, ठीक आहे. त्याला आपण PPM पण म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे नायट्रोजन कंटेंटची ती ऑर्गॅनिक अमोनिया, ठीक आहे. ऑर्गॅनिक अमोनिया कधी क्रिएट होतो, ज्यावेळेस बिफोर डिकम्पोजिशन, ठीक आहे. डिकम्पोज जे पण ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला पूर्णपणे डिकम्पोज होण्याच्या अगोदरची जी स्टेज आहे त्याला बिफोर डिकम्पोजिशन म्हणतोय आपण. तर त्या स्टेजला ऑर्गॅनिक अमोनिया क्रिएट होतो आणि त्याची जी रेंज आहे ती 0.30 PPM मॅक्सिमम लिमिट आहे, ठीक आहे. त्यानंतर नायट्राईट, ठीक आहे. आता नायट्राईट जो आहे तो पार्टली डिकम्पोज होतो, ठीक आहे. आणि हा सगळ्यात डेंजरस स्टेज आहे, जे नायट्रोजन कंटेंटची सगळ्यात द मोस्ट डेंजरस कंडिशन इज नायट्राईट, ठीक आहे. अँड हेन्स इट शुड बी नील. द मॅक्सिमम लिमिट फॉर नायट्राईट इज नील बिकॉज इट इज हायली पॉइझनस, हायली डेंजरस फॉर ह्युमन हेल्थ, ठीक आहे. सो इट शुड बी नील. देन नायट्रेट, ठीक आहे. आता नायट्रेट म्हणजे ओल्ड पोल्युशन, फुल्ली ऑक्सिडाइज्ड एखादं ऑर्गॅनिक मॅटर हे ज्यावेळेस फुल्ली ऑक्सिडाइज होतं त्यावेळेस त्या स्टेजला आपण ओल्ड पोल्युशन म्हणू शकतो किंवा त्या स्टेजला नायट्रोजन कंटेंट हा नायट्रेट या पोझिशनमध्ये आपण कन्सिडर करतो. तर त्याची जी मॅक्सिमम लिमिट आहे ती 45 PPM आहे, ठीक आहे. तर त्यानंतर फ्री आणि ऑर्गॅनिक हे दोन्ही कन्सिडर करून जर आपण अमोनिया कन्सिडर केला तर त्याला आपण जेलेड नायट्रोजन अमोनिया असं म्हणतो, ठीक आहे. तर हा क्वेश्चन टाउन प्लॅनिंग 2019मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर नायट्राईट, ठीक आहे. नायट्राईट म्हणजे काय, हायली डेंजरस, ठीक आहे. आणि नायट्रेट जर 45 PPMपेक्षा जास्त असेल ऑर्गॅनिक कंटेंटमध्ये तर मॅथेमोग्लोमिनिया म्हणजे ब्ल्यू बेबी डिसीज हा क्रिएट होतो, ठीक आहे. त्यामुळं नायट्रेटचं जे कंटेंट आहे ते जास्तीत जास्त 45 PPMच आपल्या वॉटरमध्ये अवेलेबल पाहिजे, ठीक आहे. हा क्वेश्चन 2 वेळेस विचारलेला आहे, PWD 2018ला आणि SSC 2019ला पण, ठीक आहे. आत्ता जी SSC JEEची एक्झाम झाली त्याच्यामध्ये नायट्रेटवर क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर विल बी युअर हार्डनेस, ठीक आहे. आता हार्डनेस जर आपण डिस्कस केलं तर हार्डनेसचे 2 प्रकार पडतात. एक कार्बोनेट हार्डनेस म्हणजे टेम्पररी हार्डनेस, ठीक आहे. आणि दुसरा आहे नॉन कार्बोनेट हार्डनेस, त्याला आपण परमनंट हार्डनेस पण म्हणू शकतो, ठीक आहे. आता हार्डनेस म्हणजे काय, ज्यावेळेस वॉटर हे हार्ड होतं म्हणजे आपण वॉटरचा जो यूज करतो समजा वॉशिंगमध्ये, ठीक आहे, कपडे धुता वेळेस आपण वॉटर जे यूज करतो आहे ते वॉटर आपल्याला हार्ड जात आहे म्हणजे कपडे निघत नाही आहेत लवकर, ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण त्याला हार्ड वॉटर म्हणू शकतो, ठीक आहे. तर हा जो हार्डनेस आहे तो टेम्पररी असतो आणि एक परमनंट असतो, ठीक आहे. तर टेम्पररी हार्डनेस कशामुळं क्रिएट होतो, त्याचं कॉज काय म्हणजे रिझन काय आहे, ठीक आहे. तर त्याचं रिझन आहे कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड आणि बायकार्बोनेट्स ऑफ कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स ऑफ मॅग्नेशिया अँड कॅल्शियम, ठीक आहे. तर मॅग्नेशिया आणि कॅल्शियमच्या कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्समुळं टेम्पररी हार्डनेस हा क्रिएट होतो, ठीक आहे. त्यानंतर परमनंट हार्डनेस जो असतो तो सल्फेट, क्लोराईड आणि नायट्रेट, ठीक आहे. मॅग्नेशिया आणि कॅल्शियमचे जे सल्फेट, क्लोराईड अँड नायट्रेट कंटेंट्स आहेत त्याच्यामुळं क्रिएट होतो, ठीक आहे. त्यानंतर टेम्पररी हार्डनेस हा आपण
इझिली बॉइलिंग करूनसुद्धा रिमूव्ह करू शकतो. आणि परमनंट हार्डनेस जो आहे तो सॉफ्टनिंग मेथड्स ज्या आहेत आपण त्या नेक्स्ट बघणार आहे समोर, तर त्या सॉफ्टनिंग मेथडने परमनंट हार्डनेस हा रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर याच्यावर पण 3 एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेला. ठीक आहे. त्यानंतर बघा हार्डनेसची जी लिमिट आहे ती पण BMC 2019मध्ये विचारलेली. ठीक आहे. तर याच्यामध्ये डिग्री ऑफ हार्डनेस किंवा लिमिट ऑफ हार्डनेस आपण त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये 0 to 55 PPM जर लिमिट असेल तर ते हार्डनेस जो आहे तो सॉफ्ट आहे. ठीक आहे. 56 ते 100 PPM मध्ये स्लाइटली हार्ड, 101 to 200 मॉडरेटली हार्ड अँड 201 to 500 व्हेरी हार्ड. ठीक आहे. आणि व्हेरी हार्डनेस जे वॉटर आहे ते कुठं अवेलेबल, म्हणजे कुठं आढळतं आपल्याला, बॉयलर आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीज ज्या आहेत आपल्या. ठीक आहे. म्हणजे बॉयलर आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये व्हेरी हार्ड वॉटर ज्याची रेंज 201 ते 500 PPM पर्यंत आपल्याला आढळून येते. ठीक आहे. त्यानंतर हे काही क्वेश्चन्स आहेत जे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. सोडियम कॅटायन इम्पार्ट्स सुडो हार्डनेस, त्याला आपण फॉल्स हार्डनेस पण म्हणतो. त्यानंतर मॅग्नेशियम हार्डनेस विथ सल्फेट आयन हॅव लॅक्झेटिव्ह इफेक्ट. ठीक आहे. मॅग्नेशियम हार्डनेस जर असेल तर आपल्याला श्वसन घ्यायला त्रास होण्याची शक्यता असते. ठीक आहे. हार्डनेस इज एक्सप्रेस ॲज कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन PPM. ठीक आहे. हार्डनेस जो आहे तो कसा एक्सप्रेस करतात, कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन PPM. ठीक आहे. त्यानंतर अमाऊंट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन वॉटर इज डिटरमाइंड बाय टायट्रेशन विथ व्हर्सनेट सोल्युशन, त्याला आपण EDTA मेथड म्हणतो. याच्यामध्ये जे टायट्रेट आहे ते आपण इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड वापरतो आणि इंडिकेटर हे EBT वापरतो. ठीक आहे. EBT म्हणजे इरिओक्रोम ब्लॉक टी, हे इंडिकेटर आपण याच्यामध्ये वापरतो. ठीक आहे. हा क्वेश्चन CIL 2017 आणि ZP 2014मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. EBT फॉर्म्स रेड कलर अँड टायट्रेशन चेंजेस द कलर टू ब्ल्यू. ठीक आहे. त्यानंतर टोटल हार्डनेस, कार्बोनेट हार्डनेस आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं की म्हणजे यांच्या ज्या रेंजेस आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक इझी ट्रिक इथं वापरू शकतो. ठीक आहे. हे बघा, जर इफ टोटल हार्डनेस इज लेस दॅन ऑर इक्वल टू अल्कलिनिटी देन कार्बोनेट हार्डनेस विल बी युअर टोटल हार्डनेस अँड नॉन कार्बोनेट हार्डनेस विल बी युअर नील, दॅट इज 0. ठीक आहे. आणि कार्बोनेट हार्डनेस जो आहे तो तुमचा टोटल हार्डनेस आणि अल्कलिनिटी याच्यापैकी जो मिनिमम असेल तो राहील. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर हा PWD 2018, PWD 2019, ZP 3 एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण हार्डनेस रिमूव्हिंग मेथड्स बघू, म्हणजे सॉफ्टनिंगच्या ज्या मेथड्स आहेत त्यालाच आपण हार्डनेस रिमूव्हिंग मेथड्स पण म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी बॉइलिंग मेथड आहे. त्यानंतर लाईम ॲड करूनसुद्धा आपण टेम्पररी हार्डनेस हा रिमूव्ह करू शकतो. आणि त्यानंतर परमनंट हार्डनेस जो आहे, ठीक आहे, जो नॉन कार्बोनेट हार्डनेस आपण ज्याला म्हणतो, तो रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला लाईम सोडा, झिओलाईट, त्यालाच आपण आयन एक्सचेंज मेथड म्हणतो, आणि डिमिनरलायझेशन, या 3 मेथड्स आपण इथं यूज करू शकतो. ठीक आहे. आता या मेथड्स आपण एक बाय एक बघू. ठीक आहे. लाईम सोडा प्रोसेस रिक्वायर्स रिकार्बोनेशन, कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड हा डिफ्यूज केला जातो लाईम सोडा प्रोसेसमध्ये. ठीक आहे. आता या ज्या मेथड्स आहेत याचे जे मेन पॉईंट्स आहेत, जे मेन कन्सिडरेशन आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे. पूर्णच्या पूर्ण मेथड डिस्कस केलेली नाही. ठीक आहे. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करायचा आहे, आपल्याला पूर्ण थिअरी इथं लिहायची नाही आहे. ठीक आहे. तर जे मेन पॅरामीटर्स आहेत तेवढेच आपण डिस्कस करणार आहे. जे विचारले जाण्याची शक्यता आहे तेवढे पॅरामीटर्स आपण डिस्कस करतो आहे. ठीक आहे. तर लाईम सोडा प्रोसेसमध्ये pH ज्यावेळेस इन्क्रीज होते त्यावेळेस करोजन हे डिक्रीज होऊन जातं. ठीक आहे. आपण बघितलं pH जशी इन्क्रीज होईल, ठीक आहे, आता pH इन्क्रीज होते. ठीक आहे. म्हणजे 7 असेल तर न्यूट्रल असतं. ठीक आहे.
7ला न्यूट्रल असतं pH, आणि जशी वाढते तसं ते अल्कलीन होत जातं. ठीक आहे. तर pH जर इन्क्रीज झाला म्हणजे काय होतं आहे, करोजन कमी होतं आहे, ॲसिडिटी कमी होते. अल्कलीन म्हणजे काय, ॲसिडिटी कमी होते, म्हणजे करोजन हे कमी होतं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. द लाईम सोडा प्रोसेस सुटेबल फॉर टर्बिड वॉटर, ॲसिडिक वॉटर, एक्सेसिव्ह हार्ड वॉटर. ठीक आहे. त्यानंतर कॅन बी अकोमोडेटेड इन फिल्टर प्लांट, वॉटर सप्लाय स्कीम. ठीक आहे. डोमेस्टिक पर्पजसाठी सुद्धा आपण लाईम सोडा प्रोसेस यूज करू शकतो. लार्ज क्वांटिटी ऑफ स्लज फॉर्म. ठीक आहे. पण याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की स्लजचे जे फॉर्मेशन आहे ते लार्ज प्रपोर्शनमध्ये होतं. ठीक आहे. तर हे काही पॉईंट्स आहेत लाईम सोडा प्रोसेसबद्दल. त्यानंतर झिओलाईट प्रोसेस. ठीक आहे. झिओलाईट प्रोसेस म्हणजेच आयन एक्सचेंज प्रोसेस, त्यालाच आपण बेस एक्सचेंज पण म्हणतो किंवा परमिट्यूट पण म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये हार्डनेस रिड्यूस टू ऑलमोस्ट झिरो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. हार्डनेस जी आहे ती ऑलमोस्ट झिरो होते ह्या केसमध्ये, झिओलाईट प्रोसेसमध्ये. ठीक आहे. सो दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर झिओलाईट प्रोसेस इज सुटेबल फॉर बॉयलर अँड टेक्स्टाईल. ठीक आहे. कारण बॉयलर आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये वॉटर हे खूप हार्ड असतं, तर त्याची हार्डनेस ऑलमोस्ट झिरो करण्यासाठी आपण झिओलाईट किंवा आयन एक्सचेंज प्रोसेस ही यूज करतो. ठीक आहे. अँड इट इज कॉस्टलियर ॲज कम्पेअर टू लाईम सोडा प्रोसेस. हा क्वेश्चन CIL विचारलेला आहे. ठीक आहे. कॉस्टच्या कम्पॅरिझनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तिसरी मेथड आहे डिमिनरलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. डिमिनरलायझेशन म्हणजे काय, डिमिनरलायझेशन सुटेबल फॉर इंडस्ट्रीज. ठीक आहे. ज्या इंडस्ट्रीज असतात जिथं वॉटर फ्री फ्रॉम मिनरल इज रिक्वायर्ड. ठीक आहे. फ्री फ्रॉम मिनरल, ज्या वॉटरमध्ये मिनरल नाही पाहिजे तसं वॉटर जर आपल्याला अचीव करायचं असेल तर आपण डिमिनरलाइज ही प्रोसेस यूज करतो. ठीक आहे. त्यामुळेच त्याला डिमिनरलाइज म्हटलेलं आहे. तर वॉटर शूड हॅव टर्बिडिटी ऑफ लेस दॅन 5 to 10 ppm. अशा वॉटरची जी टर्बिडिटी आहे ती 5 ppm पेक्षा कमी पाहिजे, ही कंडिशन आहे डिमिनरलायझेशन प्रोसेस वापरण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर डिमिनरलायझेशन प्रोसेस इन्व्हॉल्व्स यूज ऑफ ॲसिड्स अँड अल्कलीज. ठीक आहे. तर हे काही 2-3 पॉईंट्स आहेत महत्त्वाचे. त्यानंतर फ्ल्युओराइड्स. आता फ्ल्युओराइड्स बघा, ज्यावेळेस फ्ल्युओराइडचं जे पर्सेंटेज आहे ते 1.5 ppmपेक्षा जास्त होतं त्यावेळेस डिकलरेशन होतं. ठीक आहे. मॉटलिंग ऑफ टीथ, म्हणजे दात आपले पिवळे पडायला लागतात, त्याला आपण डिकलरेशन म्हणतो. ठीक आहे. मॉटलिंग ऑफ टीथ पण म्हणतात त्याला. तर ZP विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस फ्ल्युराईडची रेंज ग्रेटर दॅन 5 ppm असते त्यावेळेस आपल्याला बोन फ्ल्युरोसिस किंवा बोन डिफॉर्मेशन होतात. ठीक आहे. बोन डिफॉर्मेशन म्हणजे हाडकांचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो फ्ल्युराईड्समध्ये. ठीक आहे. जर 5 ppmपेक्षा जास्त असेल तर. त्यानंतर क्रोमियम. ठीक आहे. क्रोमियम जर अवेलेबल असेल वॉटरमध्ये तर ते वॉटर टॉक्झिक होतं आणि टॉक्झिक बनतं. त्याच्यामुळं क्रोमियमचं जे लिमिट आहे ते 0.05 ppm आहे फक्त. ठीक आहे. त्यानंतर लीड पण टॉक्झिक टू मेनी ऑर्गन्स अँड टिश्यूज. जे आपले ऑर्गन्स असतात, ठीक आहे, जे बारीक जीव वगैरे असतात आणि टिश्यूज जे असतात, टिश्यूज आणि तर त्याची लिमिटसुद्धा 0.05 ppm पर्यंतच असते. ठीक आहे. तर MNC आणि NP 2018 हे दोन्ही क्वेश्चन्स विचारलेले. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे काही महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत ते आपण इथं डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तर एवढे पॅरामीटर्स जरी आपण स्टडी केले तरी पण सफिशियंट आहेत. ठीक आहे. JEE लेवलचे जे एक्झाम्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, त्याच्यासाठी. ठीक आहे. बाकीचे पॅरामीटर्स आपण समोरच्या लेक्चर्समध्ये बघू. ठीक आहे. तर आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे.
आणि कंटेंट आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करत चला, मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला आणि नॉलेज इन्क्रीज करत चला. ठीक आहे. थँक्स.